तुम्हाला तुमच्या त्वचेची आणि केसांची काळजी करायची असेल ना, तर असं आवळ्याचा ज्यूस करून प्यायचं आहे रोज. त्यासाठी काय करायचं, इथं आवळे स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला मधोमध कट करून घ्यायचे, म्हणजे ते बिया आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आणि या ठिकाणी मी 2 बीट घेतले, त्याची पूर्ण साल काढून घ्यायची, त्याला पण आपल्याला कट करून घालायचे. इथं आल्याचा तुकडा घेतला आहे आणि 1 लिंबू घेतलं आहे, कढीपत्ता घेतला आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला कट करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कट केलेला आवळा आणि बीट, आल्याचा तुकडा घालून घ्यायचा आहे, कढीपत्ता घालून घ्यायचे आणि अर्धा लिंबू इथं पिळून घालायचे. थोडंसं पाणी टाकून आपल्याला पातळ असं लिक्विड तयार करून घ्यायचे आहेत. तिथं 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि पातळ असं लिक्विड तयार करून घ्यायचे. आता हे जे लिक्विड आहे ना बारीक केलेलं, ते आपल्याला गाळून घ्यायचे. तुम्ही चाळणीनेही गाळू शकता किंवा एखादं सुती कॉटनचं कापड तर असेल ना, त्याने पण तुम्ही हे गाळू शकता. आता रोज रोज तर आपलं हे असं ज्यूस करणं काही होत नाही, मग त्यासाठी काय करायचं तेही तुम्हाला सांगते. आधी तर आपलं ज्यूस पिऊन घ्यायचं आहे, नंतर जे उरलेलं आहे त्याला आपलं आईस क्यूब जे असतात ना त्यामध्ये ते भरून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये आपल्याला ठेवून द्यायचे. जेव्हा की आपल्याला हे ज्यूस प्यायचं असेल ना, रोज सकाळी 1 स्कूप घ्यायचा आणि त्यात 1 ग्लासभर पाणी घ्यायचं. मस्त आपली त्वचा पण चांगली राहते आणि केसांसाठी पण अगदी लाभदायक. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.